राज्यातल्या नेत्यांविरोधात आता मराठा आंदोलक आक्रमक झालेत। काल उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर आंदोलन केल्यानंतर आज अजित पवारांच्या घराबाहेर मराठा आंदोलक आंदोलन करणार आहेत। आरक्षणावरून सर्वपक्षीय नेत्यांना घेरण्याचा प्रयत्न मराठा आंदोलक करतील असं दिसतंय। यावेळी आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी आंदोलकांकडून केली जाते। काल ठाकरेंच्या घराबाहेर मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली होती आणि यावेळी आपण इतरही प्रमुख नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन करणार असल्याचं जाहीर सुद्धा केलं होतं। पाटील हे स्वतंत्रपणे विचार करणारे गृहस्थ आहे। ते अजून राजकारणात आलेले नाही। ते त्यांच्या समाजासाठी संघर्ष करत आहेत। त्यांच्या समाजाचे प्रश्न आहेत जे आम्हालाही माहिती आहेत, आम्ही सांगतो। आणि त्यांनी असं काही सांगितलेलं नाही की ह्या समाजाच्या विरुद्ध तो समाज उभा राहावा आणि निवडणूक लढवावी। ज्या देशामध्ये लोकशाही आहे, कोणी निवडणुका लढू शकतो। त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटलांना जर काही भूमिका घ्यायची असेल तर तो त्यांचा अधिकार आहे आणि तो अधिकार त्यांना भारतीय संविधानाने दिलेला आहे। आरक्षण ठरलेलं आहे। एससीला किती, एसटीला किती, ओबीसीला किती आणि आता मराठा समाजाला राज्य सरकारनं किती दिलंय त्या कॅटेगरीप्रमाणे होईल। आणि केंद्र सरकारनं जे 10% दिलं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना, मला असं वाटतं की त्यांनाही डावलता येणार नाही। कोणतंही सरकार कायद्यानं ठरवून दिलेल्या आरक्षणाच्या पलीकडे जाणार नाही। त्यामुळे मराठा समाजाच्या उमेदवारावर कुठल्या प्रकारचा अन्याय होणार नाही असं मला वाटतं।